तर आता एक स्टेप पुढे तर गेलोय, आता थोडा जरा पुढच्या ट्रॉफीसाठी प्रयत्न करू. ज्याप्रमाणे अंकेशने उल्लेख केला, अंकेशचा हा खेळ जबरदस्त राहिला आणि अंकेश ने इथे मात्र ट्रॉफी डेडिकेट केली आहे, कारण की पहिल्या डावामध्ये ज्याप्रमाणे खेळ राहिला आणि पहिल्या डावामध्ये ज्याने शेवटचं षटक ज्याने टाकलं लक्ष्मण, आणि लक्ष्मणला इथे मात्र आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तो डेडिकेट करत आहे. हे खेळ आहे, हा खऱ्या अर्थाने डोंबिवलीचा सन्मान आपण पाहतोय. खेळाची रिस्पेक्ट, चांगला खेळ झाला, लगेचच आपल्या खात्यातली ट्रॉफी समोरच्या खेळाडूला डेडिकेट केली आहे. वळूयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे मात्र गरम मॅच सुरू आहे. धन्यवाद. महत्वाची मॅच आहे, जो जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे. बॉलिंगसाठी दिव्याची आपण पाहिलं तर लेफ्ट आर्म बॉलर पहिल्याच बॉलवर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रणय बॉल हवेत होता, बॉल थोडा फिरला आणि बघा पॉइंटला फिल्डिंग करणं, डीप स्क्वेअर लेगला फिल्डिंग करणं, त्यानंतर फाईन लेगला फिल्डिंग करणं थोडं डिफिकल्ट आहे, कारण की थोडा बॉल फिरतो. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, साई आणि त्या सोबतीला आपण पाहिलं तर प्रणय. बॉलिंगसाठी विशाल, एक चांगले खेळाडू आहेत, चांगलं क्रिकेट खेळलेत, अनुभव त्यांच्याकडे पण आहे. या बॉलवर देखील बॉल आतमध्ये आला, अगदी संयमाने स्ट्रोक खेळत असताना साई हलक्या हाताने फक्त पुश केलं गेलं आणि रन आपण पाहिलं तर सिंगलने पुढे जाईल. 7 आज इंडियन प्रीमियर लीग पण चालू आहे. IPL मराठमोळा अजिंक्य राणेने अफलातून बॅटिंग केली आहे. मुंबईकर ज्याने चांगला खेळ केलाय आज टीमसाठी. सर्वांचं लक्ष आता IPL वर पण आहे आणि एका साईडला DPL वर पण आहे, डोंबिवली प्रीमियर लीग. या बॉलवर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रणय कदमच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 4 रन मिळतील वेगळ्या स्टाईलने. इट्स अ बाउंड्री. पण सन्मान करत आहोत. नुकताच ज्यांचं शुभागमन झालं, साईज ग्रुपचे सर्व आदरणीय सुजितभाई नलावडे साहेब, भाईंचा सन्मान इथे मात्र आपण व्यासपीठावरती करत आहोत. तर मी विनंती करतो मनोजजी वैद्य साहेबांना, साहेबांचा सन्मान आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करणार आहोत. आणि मी विनंती करतो सुजित दादांना सन्मान स्वीकारण्यासाठी. डोंबिवली प्रीमियर लीग आणि एक मिनिट मॅच थांबवायची आहे, आपण सन्मान घेऊयात. डोंबिवली प्रीमियर लीग आपण पाहत आहोत आणि डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये क्रिकेटची प्रचंड आवड, पण व्यावसायिक कामामुळे क्रिकेटला फारसा वेळ देता येत नाही. पण त्यांचा ओरम क्रिकेटमध्ये देखील संघ आहे, YSCC आपण पाहत असो, यंगस्टर क्रिकेट क्लब, आणि त्यांच्या माध्यमातून देखील ओरम क्रिकेटची स्पर्धा होत असते. महेश पाटील प्रतिष्ठान आपण पाहिली आहे आणि यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, उद्योजक क्षेत्रामधील खूप मोठं नाव, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस असे आमचे सुजितभाई नलावडे साहेब. साहेबांचा सन्मान इथे मात्र डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये केला जातो. मनोजजी वैद्य साहेबांच्या शुभ हस्ते लाख मोलाची उपस्थिती, त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार इथे मात्र उपस्थित झाला. त्यांचं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर अजितदादा देखील इथे मात्र सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. अजितदादांचं स्वागत. मॅडीदादा देखील क्रिकेटचा आनंद घेतात. वेलकम मॅडीदादा. आणि पाहुण्यांना विनंती करतो आपण विराजमान व्हा आणि वळूयात आपण मैदानामध्ये. तिथे मात्र गरमागरम हा व्होल्टेज मॅच सुरू आहे. ऐकूयात आवाज सागरजी मोरे सरांचा. थँक्यू सो मच मित्रांनो, स्वागत आहे. चांगली मॅच आहे, जिंकायचं, क्वालिफाय व्हायचं आहे. डोंबिवली प्रीमियर लीग जिंकायची आहे. प्रथम क्रमांक तब्बल 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी आहे. द्वितीय क्रमांक 30,000 रुपये, तृतीय क्रमांक 15,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांक देखील 15,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा. या बॉल देखील दिवस खेळले गेले आहेत. चांगली फिल्डिंग तिकडे डीप मध्ये नरेश मदनेव तिकडे होते. प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी सायकल पण आहे. भवानी स्पोर्ट्स देखील या क्रीडा स्पर्धेला तेवढंच मोलाचा वाटा राहिला गेला आहे. खूप चांगलं टी शर्ट, खूप चांगलं ट्रॅक
या परिसरातील दमदार आमदार रवींद्र चव्हाण साहेबांचं देखील तेवढंच पाठिंबा राहिला आहे. आज सर्व युवक एकत्रित येऊन एक चांगली क्रीडा स्पर्धा झाली पाहिजे. या बॉलवर देखील एक चांगल्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळत असताना आपण पाहिलं तर बॉल जाईल 4 रनसाठी. इट्स अ बाउंड्री. 4 रन मिळतील. चांगलं टायमिंग करत असताना बॅटर साईने वेगळ्या स्टाईलने मात्र फक्त तिकडे ढकललं. 4 रन मिळतील. स्कोर मात्र 4 ने पुढे जाईल. स्कोर झालाय 17. आणि आता दोन्ही टीमला आहे खतरा. अंडरआर्म क्रिकेट सर्वांचा लाडकं खेळ आहे. ज्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीला ओरम क्रिकेटचा एक क्रेज आहे, त्याचप्रमाणे अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा इकडे स्वॅग आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रन मिळतील. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री. जैसा माही मार रहा है वैसा अपना साई भी मार रहा है. यहाँ पर प्रॉपर टायमिंग केलं गेलं. रिव्हर्स स्वीप. अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. मग उद्या कुठल्या इंटरनॅशनल प्लेअरला जर येऊन सांगितलं की डोंबिवलीत अंडरआर्म क्रिकेट खेळ, त्याला पण ते डिफिकल्ट असणार आहे. कारण की अंडरआर्म क्रिकेट छोट्या खेळपट्टीवर तुम्हाला खेळणं सोपं नाहीये. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. नो बॉल आहे. पंचांनी हेरलं की साईडम तुम्हाला क्रिकेट खेळायचं, तर त्यामुळे इकडे तुम्हाला एक ऍक्शन आहे, त्याच्या ऍक्शनने बॉलिंग करता आली पाहिजे. जे तुम्हाला लिमिट आहे त्या लिमिटच्या वर जर गेला तर बॉल तुम्हाला अंपायर नो बॉल देतील आणि इकडे एक्स्ट्रा रन्सचे स्कोर पुढे जाईल. 22. 22 धावा झाल्या द फलकावरती. दुसरी ओव्हर चालू आहे बॉलिंगसाठी सचिन. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड चांगला फटका खेळले गेले. समोर अगदी प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळले गेले. रन मिळेल आपण पाहिलं तर तिकडे सिंगल. 23. या बॉलवर देखील आपण पाहता कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅकफुटला आले बट तिकडे डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली सचिन. 2 बाउंड्रीज आले बट त्यानंतर एक डॉट आला आणि एक सिंगल आलाय. या ओव्हरमध्ये 12 रन्स आलेत आणि स्कोर झाला तर आतापर्यंत 23. 2 ओव्हर संपल्यात आणि 12 रन्स आले. 23 धावा झाले फलकावरती. 18 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 30-35 रन्स आले पाहिजेत. महत्वाची मॅच आहे त्यामुळे टार्गेट पण तेवढं पाहिजे. सगळीकडे टार्गेट आहे. ऑफिसमध्ये पण टार्गेट आहे, इकडे पण टार्गेट आहे, आयुष्यात पण टार्गेट आहे. ऑफिसमध्ये टार्गेट कंप्लीट केलं तर इन्सेंटिव्ह आहे. इकडे टार्गेट कंप्लीट केलं तर तुम्हाला ट्रॉफी आहे, कॅश प्राइज आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सगळीकडे टार्गेट आहे. जिकडे जाईल तिकडे टार्गेटने काम करा. तुम्ही यशस्वी नक्की व्हाल. चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर दोन्ही बॅटर साई आणि प्रणय. बॉलिंगसाठी लेफ्ट आर्म विशाल जाधव एक चांगले खेळाडू आहेत. मॅच मध्ये त्यांना आता टर्निंग पॉईंट करावे लागेल. विकेट शोधणं गरजेचं आहे. ज्या फ्लो मध्ये बॅटिंग करत असताना टीम मंगलमूर्ती. या बॉलला आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. तन्मय प्रतिष्ठान त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर मंगलमूर्ती संघ. या बॉलवर एक चांगला स्क्वेअर कट. क्लासिकल अंदाजामध्ये स्ट्रोक खेळत असताना बॅटर साई. क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल फटका आणि रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. प्रणयला पण माहिती आहे की चान्स घ्यावा लागेल. महत्वाची मॅच आहे मंगलमूर्ती विरुद्ध तन्मय प्रतिष्ठान. जो जिताबाई सिकंदर. या बॉलवर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. टायमिंग थोडा चुकला. बॅटवर प्रॉपर बॉल आलेला नाही बट 1 रन मिळेल तिकडे. 1 रनने स्कोर पुढे झाला आणि स्कोर जाऊन पोहोचतोय 26. 26 धावा झाल्या धाव फलकावरती. आलेले सर्व आमचे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित, त्याचबरोबर या परिसरातील सर्व नागरिक, जेबी ग्राउंड वरती सर्वांचे स्वागत आहे. उद्या पण सकाळी 9 वाजता आपण इकडे मॅच चालू करणार आहोत. उद्या फायनल डे आहे, संडे फंडे. या बॉलवर थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट तर जोरात फिरवली, तिकडे फिल्डर होते. सिंगल रन. मातीच्या खेळपट्टीवर खेळण्याची एक वेगळी मजा आहे, सिमेंटच्या खेळपट्टीवर खेळण्याची वेगळी मजा आहे. टेनिस बॉल कुठे खेळलं जातं, कुठे रबर बॉलने खेळलं जातं, कुठे प्लॅस्टिकच्या बॉलने क्रिकेट खेळलं जातं. सर्वांचा लाडका खेळ आहे क्रिकेट. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल. विशालने पण फिंगर रोल केले. नॉस्ट्राईकला चान्स आहे आणि इकडे बॅटर बाहेर जावं लागेल प्रणयला. मध्ये प्रणयची खेळी संपुष्टामध्ये येते. पहिला झटका लागतोय मंगलमूर्ती संघाला. प्रणय बॅक टू द पवेलियन.
साहेब आपण देखील आज या क्रीडा स्पर्धेला धावती भेट दिला त्याबद्दल आपला देखील अगदी मनापासून आभार आहे. त्यांच्यासोबत आलेले सर्व आमचे मित्र परिवार, नलावडे साहेब आपला देखील अगदी मनापासून आभार. आणि हेच या डोंबिवली क्रिकेटवर त्यांचं प्रेम राहिलंय. या बॉलवर देखील ड्राईव्ह केल्या गेल्या, क्लासिकल ड्राईव्ह, प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर बॅटर दोन्ही साईराज आहेत. चांगली ओव्हर पाहिली गेली, विशालची विकेट पण आली. या ओव्हर मध्ये चांगली ओव्हर टाकत असताना इकॉनॉमीने बॉलिंग केली आणि ह्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त स्कोर आलाय. 5 रन खर्च करत असताना एक चांगली बॉलिंग केली विशाल जाधव. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर झाला आतापर्यंत 28 रन झाले धावफलकावरती. रन झाले 28. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. दोन्ही साईराजला मात्र इकडे चान्स घ्यावा लागेल. स्ट्राइक एंडला साईराज बोबाटे, नॉन स्ट्राइक एंडला साईराज शेट्टी साटले. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. नरेश मध्ये येतात बॉलिंग साठी. साईराजला देखील चान्स घ्यावा लागेल. थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्क्वेअर कट फिल्डर तिकडे आहेत. फर्स्ट अटेम्प्टला जर बॉल पकडला असता तर चान्स होता रनआउटचा, बट 1 रन मिळेल तिकडे. तन्मय प्रतिष्ठान पण फाईट करणार आहे. कोण जिंकणार ही मॅच, कोण जाईल आपण पाहिलं तर सेमी फायनल मध्ये जिंकून ते जाणार आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक सिंगल रन. जमा 11 संघ आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी हा दिवस चांगला राहिला. सेमीफायनल त्यांनी गाठली आहे. ती एक मॅच जिंकून त्यांना फायनल पण गाठतात. म्हणजे जमा 11 संघ एक तरी ट्रॉफी सोबत ते फोटो काढू शकतात. या बॉलवर देखील एक क्लासिकल अंदाजामध्ये शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द टुर्नामेंट, कडक चाबूक फटका. बॅटर साईराज, खतरनाक काय फटका खेळला गेलाय. चाबूक. रन मात्र 4 ने पुढे जाईल. 35 धावा झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री. काय घडलंय अंपायर्स कळवतील. चेक केलं जाईल की बॅट्समन स्टेप आउट पहिला झालाय की नाही ते आपण चेक केलं जाईल. बघा रूल अंडरआर्मचे तुम्ही पहिलं पुढे येऊ शकत नाहीये. बॉल टाकल्यानंतर तुम्ही पुढे येणं ते थोडं आता जे रूल आहे ते रूल फॉलो करून क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. बॅट्समन थोडा अग्रेसिव्ह मध्ये पुढे आला होता, बट आता त्या ऍक्शन वरती आपण इकडे चेक केलं जाईल. बघूयात. व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करणार आहोत. राहुल म्हात्रे आपल्याला विनंती असणार आहे आपल्या हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. आणि सूरज म्हात्रे आपल्याला विनंती आपल्या हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. आणि मनोजी वैद्य साहेब आपल्याला विनंती आपण देखील या हा शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण देखील यायचं आहे. आणि बाउंड्री आहे. 4 रन असणार आहेत. त्यामुळे 4 रन मिळतील. मॅच मध्ये पुन्हा एकदा करत होताना पाहायला मिळतीये. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. बॉलिंग साठी नरेश मधने, स्ट्राइक एंडला बॅटर साईराज. आणि हा बॉल देखील प्रॉपर टायमिंग करू शकले नाही. थोडा फटका फसला, बट सिंगल रन मिळेल. एक रनने स्कोर पुढे जाईल. स्कोर झालाय 40 रन. म्हणजे फायटिंग टार्गेट तर झालाय. फिनिशिंग टचची गरज आहे.
या बॉल देखील स्क्वेअर कट गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. मित्रांनो, साईराजची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग, क्लासिकल बॅटिंग. फाईट होताना पाहायला मिळतीये. स्कोर झालाय 44. शेवटच्या बॉलवर साईराज जी बाउंड्री लगावली आहे. साईराज साठले आणि साईराज बोबाटे देखील तेवढ्याच फॉर्म मध्ये बॅटिंग करतात. हॅलो चेक. हॅलो. साईराज बोबाटे देखील त्याच फ्लो मध्ये बॅटिंग करतात. त्या सुट्टीला आपण पाहिलं तर साईराज साठले, 2 साईराज मात्र इकडे राज्य करतायत या मॅच वरती, या इनिंग वरती. क्लासिकल बॅटिंग मंगलमूर्ती संघासाठी. फायटिंग टार्गेट उभा केलंय. शेवटच्या ओव्हरमध्ये एक 10-12 रन जरी आले तरी 50-55 पण या ग्राउंडवर फाईट आहे. बघूयात कशा प्रकारे कामगिरी करतील. शेवटची ओव्हर पण निर्णायक असणारे बॉलिंग साठी बॉलर प्रशांत भाऊ या नावाने फेमस आहेत. भाऊला आता चांगली बॉलिंग करावी लागेल. स्ट्राइक एंडला बॅटर साईराज बोबाटे. या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेलाय. शॉट ऑफ द मॅच, क्लासिकल बॅटिंग साईराज. काय फटका खेळला गेलाय. अफलातून बॅटिंग इकडे साईराज बोबाटे यांची. खतरनाक. साई मारलाय. काफर बॅटिंग, खुश केलं सर्वांना. क्या बात आहे. आज ज्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय त्याच्या पण लक्षात राहिली इनिंग की आज मी डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये असा परफॉर्मन्स केला होता. या बॉलवर देखील आणि तिकडे कॅच सुटली आहे. विशाल ट्राय केला बट कॅच पकडण्याचा प्रयत्न केला गेला बट एक सिंगल डे रन पुढे जाईल. स्कोर झाला आतापर्यंत 49 धावा झाल्यात. मंगलमूर्ती संघाने फाईट टार्गेट उभा केलं गेलंय. हेच नवीन नवीन खेळाडू, नवीन नवीन चेहरे दिसणं म्हणजे प्रीमियर लीग आहे. जेव्हा प्रीमियर लीग मधून अनेक प्लेयर्स पाहिले गेले, यावेळी भारताला वरुण चक्रवर्ती देखील एक चांगला स्पिनर ह्याच IPL ने दिला आणि त्यानंतर आज भारतासाठी पण खूप चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे प्रीमियर लीग म्हणजे आपल्या विभागाचं क्रिकेट प्रगती होणं. या बॉलवर देखील पुन्हा एकदा स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स तिकडे फिल्डर आहेत. सिंगल, 1 रनने स्कोर पुढे जाईल आणि तब्बल 50 धावा होतात तिकडे धापलकावरती मंगलमूर्ती संघासाठी. खूप वेळानंतर 50 पाहायला मिळाले आणि या बॉलवर बॅटर आउट. बट मित्रांनो, साईराज बोबाटेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवायच्यात. अफलातून बॅटिंग, क्लासिकल बॅटिंग. 34 धावांची एक अफलातून इनिंग. अफलातून इनिंग. स्ट्राइक केला तर नवीन बॅटर यशला पण थोडं यश करावं लागेल आपल्या टीमसाठी. हाय व्होल्टेज मॅच आहे. फिनिशिंग टचचा गरज आहे. इकडे आपण पाहिलं तर चेक केलं गेलंय. भाऊ पण इकडे चेक करतात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. साईराज साठले मात्र तिकडे थोडे शूज त्यांनी टाईट केले की रन्स 2 पण आपण तिकडे चान्स घेऊ शकतो. या बॉलवर देखील फटका थोडा फसला गेला. 1 रन कंप्लीट केली गेली. 1च रन मिळेल तिकडे. टिनू बेडेकर तिकडे होते. थोडी फंबलिंग झाली. बॉल थोडा बाउन्स झाला. हेच प्रेशर आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. जो जिंकणार आहे तो सेमीफायनल गाठणार आहे. डोंबिवली प्रीमियर लीग पहिला संघ तर एक जमा 11 संघ जमा झालाय सेमीफायनल साठी. पण दुसरा संघ कुठला असणार आहे. हाय व्होल्टेज मॅच.
या बॉलवर देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि चांगली फिल्डिंग, पण 2 रन कंप्लीट केले गेले. तिसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? 2च रन तिकडे मिळतील आणि बेल्स तिकडे लाईट्स ऑन झाल्यात. 2 रन मिळतील. स्कोर झाला आतापर्यंत 53. 54 धावांचा गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता तन्मय प्रतिष्ठान. आजच्या दिवसातील एक शेवटची इनिंग आता यानंतर आपण पाहणार आहोत. पाहूया 54 धावा होतील का, कोण जिंकेल ही मॅच. डोंबिवली प्रीमियर लीग मित्रांनो, आजचा दिवस यानंतर एक इनिंग आणि त्यानंतर उद्या सकाळी आपण नक्कीच भेटणार आहोत. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल आणि उद्या पण चांगले सर्व धुरंधर डोंबिवलीच्या इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होती त्याच्या मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मनीषजी जॉईन होतील आणि तद्वार एक डीजे आपण ऐकूयात. थँक्यू. शेवटची मॅच क्वार्टर फायनल आपण पाहतोय. दोन्ही बलाढ्य टीम्स मध्ये ही क्वार्टर फायनल आपण पाहतोय. तन्मय प्रतिष्ठान मागच्या वर्षी या संघाच्या नावावरती विजेतेपद होतं. या वर्षी फाईट करण्यासाठी समोर एक खूप मोठं आव्हान मंगलमूर्ती संघाचं असणार आहे आणि ते आव्हान इथे पार होत आहे का, कारण धावसंख्या ही धावफलकावरती आहे 53. जिंकण्यासाठी 54 धावेंचं लक्ष असणार आहे. बघा त्या 54 धावेंचा पाठलाग होतोय तरी कसा. भासला होते सुरुवात. साई येतोय गोलंदाजी मार्क वरती. विशाल जाधव स्ट्रायकिंग एंडला साथ देण्यासाठी नरेश आहे. यावेळी देखील पहिला चेंडू आणि पहिला चेंडू रॉंग फुट झालाय. तुम्ही मारलात, आम्ही देखील मारू शकतोय. पहिल्या चेंडू वरती आपल्या बॅटचा बोलबाला चौकार करतोय वसूल विशाल जाधव. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट. यावेळी टॅपच्या साहाय्याने यवाकाच्या बाहेर 2 चेंडूंवर 2 चौकार वसूल करत असताना 4 धावा केल्यात आपल्या संघासाठी. बुक विशाल जाधव, नाम तो सुना ही होगा. मच विशाल 2 चेंडूंवरती 2 चौकार नक्की झाला त्याच्या बॅटमधून. तिसरा देखील येत होय का की साईराज हा कमबॅक करून दाखवतोय.
नेक्स्ट बॉल यावेळी देखील बॅट स्वीप करायचा इथे प्रयत्न केला होता, व्यवस्थित टाइम झाला नाहीये. हा साईचा कमबॅक आहे. हे कमबॅक छोटे छोटे कमबॅक करत राहणं खूप गरजेचं आहे. 54 धावेंचं लक्ष. आतापर्यंतचा इतिहासाचा जर विचार केला आपण तर तो इतिहास आपल्याला सांगतोय की इथे चेस होत आहेत, डिफेंड होत नाहीये, पण इथे करून दाखवण्याची ती क्षमता आहे का मंगलमूर्ती संघाकडे. पुढचा बॉल यावेळी देखील डान्सिंग डाऊन द ट्रॅक, अगदी पुढ्यात. यावेळी देखील खराब क्षेत्ररक्षण. कॉर्नर वरती सोम आहे आणि सोमनी ही चूक केली आहे. ही चूक नाहीये, ही घोर चूक म्हणावी लागणार आहे. अजून एक चौकार येतोय. संदीपजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. याचे दादा आपल्याला विनंती असणार आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या, इथे विराजमान व्हा आणि इथून आपण सामन्याचा आनंद घ्या. आणि शशांक साहेब आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक मी स्वागत करतोय. आपण देखील या. नेक्स्ट बॉल यावेळी देखील टॅपच्या साहाय्याने खेळून काढलाय. साईराज असणार आहे आणि या साईराजला आता साथ देण्याची खूप आवश्यकता असणार आहे, कारण विशाल जाधवची बॅट ना जणू काही आग उकळणारी बॅटिंग आपल्याला करून दाखवतोय. धावा झाल्या धावफलकावरती, 13 धावा झाल्या धावफलकावरती. षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. समोर आता नरेश येत आहे. पहिल्यांदाच या मॅच मध्ये स्ट्रायकिंग एंडला तो स्वतः आलाय. नेक्स्ट बॉल यावेळी स्वीप करायचा प्रयत्न केला होता. पंचांकडे नक्कीच अपील केली जाणार आहे. पंचाने देखील ती अपील फेटाळून लावली आहे. शेवटचा चेंडू देखील डॉट आलाय. साईराजनी हा केलेला हलकासा कमबॅक म्हणावा लागणार आहे. धावा झाला धावफलकावरती 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती झाल्यात आणि अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एकूण जर विचार केला तर 54 धावेंचं लक्ष इथे असणार आहे. ची अजूनही आवश्यकता असणार आहे. म्हणजे 4 षटकांमध्ये आपल्याला कमीत कमी ती 10ची सरासरी मेंटेन करावी लागणार आहे. 10ची सरासरी म्हटलं तर काय, तर आपल्याला प्रत्येक षटकामध्ये ना एखाद दुसरा चौकार ही शोधण्याची आवश्यकताच आहे. समोरून मंगलमूर्ती संघ देखील चांगली फाईट बॅक करेल ना, यात ती मात्र शंका नाहीये. घडतंय काय मैदानात ती शेवटच्या क्षणापर्यंत. पहिलाच बॉल, पहिला चेंडू, प्रचंड वेग याच्याकडे आहे प्रणयकडे आणि त्या वेगेवरती स्वर झालाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची इथे सांगता येते. दाद मागितली गेली होती, दाद पेटावून लावली. नेक्स्ट बॉल यावेळी स्कोअर काढला, जवाब कट केलाय, चौकार इथे वसूल केलाय. पुन्हा एकदा विशाल जाधवनी आपल्या वाटमधून. त्या ट्रॉफी पासून थोडासा लांब घेऊन जातोय असं देखील म्हणायला हरकत नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अगदी शेवटच्या क्षणाला लेट कट करायचा प्रयत्न केला होता. प्रशांत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्याने देखील केलं. एकच जाऊ मिळणार आहे. संदीपजी पाटील साहेब आणि शशांक साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. याचे साहेब आपलं देखील स्वागत असणार आहे. या DPL मध्ये डोंबिवलीची मानली जाणारी सगळ्यात मोठी टेनिस बॉल अंडरआर्म क्रिकेटची ही स्पर्धा, डोंबिवली प्रीमियर लीग.
चौकार आला, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर सिंगल आणि विशाल आता स्ट्राईक वरती नाहीयेत, ऑफ स्ट्राईक गेल्यात. नरेश आल्यात पुन्हा एकदा स्ट्राईकला. यावेळी देखील मनगडाच्या साहाय्याने व्हॉट अ स्ट्रोक, अप्रतिम खेळ. काय टायमिंग होतं, लाजवाब टायमिंग. अजून एक चौकार वसूल केलाय यावेळी नरेश मधनेच्या बॅटमधून. ही जी टीम मीटिंग होते ना, षटक संपलं नाहीये मित्रांनो, षटकाच्या मध्ये ही टीम मीटिंग आहे आणि त्याच्या मागचं एकमेव कारण आहे, समोरून विशाल बॅटिंग करत होता आणि आता त्याची साथ देण्यासाठी ना नरेशने देखील आपल्या बॅटचा फेज ओपन केला. काय बॅटिंग होत आहे, 54 धावेंचं लक्ष्य आणि त्याचा पाठलाग करत असताना काय सुदृढ पाठलाग केलाय. धावसंख्येचा जर विचार केला तर 23 धावा झाल्यात धावफलकावरती, 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात आणि फक्त दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. व्हॉट अ बॅटिंग, अप्रतिम खेळ. पुढचा चेंडू अगदी शेवटच्या क्षणाला बॅट अगदी स्पर्श करायचा प्रयत्न केला होता, लेट कटचा प्रयत्न केला होता, डॉट बॉल येतोय. तो मोमेंटम ब्रेक, मोमेंटमची चर्चा अनेक वेळेस करतो आपण, तो मोमेंटम ब्रेक करायचा प्रयत्न मंगलमूर्ती संघाने केला आणि त्याचा फळ नक्कीच त्यांना मिळालाय की काय. यावेळी देखील थोडीशी मिसफिल्डिंग, जिग्नेश आहे, चांगला बॅकअप नक्की सेकंड अंडरवरती केलं. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. एका धावेच्या साईनी आता धावफलक पुढे सरसावलंय. धावा झाल्यात धावफलकावरती 54, षटक झालेत 2 आणि 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 24 धावा झाल्यात धावफलकावरती, लक्ष 54 धावेंचं असणार आहे. मैदानावरती आहे म्हणजे 10ची सरासरी अजूनही त्यांना मेंटेन करावी लागणार आहे. चांगली फटकेबाजी आपण बघितली, तरी देखील धावफलक ना अजूनही स्थिर आहे. इथून जर मंगलमूर्ती संघाला कमबॅक करायचं तर त्यांना वारंवार ते डॉट बॉल, त्यांना एखादी विकेट इथून त्यांना तो कमबॅक देऊ शकतो, पण तो कमबॅकची संधी देतोय का? कारण नरेश देखील चांगली बॅटिंग करतोय आणि यावेळी देखील स्वीप केला, अप्रतिम प्रयत्न केला, पण प्रयत्नाला इथे यश मिळत नाहीये. यश मिळतंय नरेश मधनाच्या बाटला. अजून एक चौकार वसूल करतोय, तन्मय प्रतिष्ठान संघासाठी वसूल करतोय. चेंडूवरती आलाय चौकार, 30 धावेंची आवश्यकता अजूनही होती, ते अजून एक चौकार आला. 26 अजूनही आवश्यकता. हाच तर तो अनुभव विनय यांच्याकडे आहे. तो अनुभवाची शिदोरी ना आता इथून पणाला लावण्याची आवश्यकता असणार आहे. स्वतःकडे जे आहे ते सर्व समीकरण इथे करून दाखवण्याची आवश्यकता आहे. सर्व काही आहे ते झोकून इथूनच द्यावे लागणार आहे. यावेळी देखील बॅटची कडा लागते, विकेटचं पतन होत आहे, मॅचची गोल्डन विकेट मिळते, पार्टनरशिप इथे होते ब्रेक. नरेश मधनेला जावं लागणार आहे तंबूच्या. कशी खेळी करतोय, कशी साथ देतोय विशालची. विनय देखील असा खेळाडू ना, अनेक वर्षाचा अनुभव विनय यांच्याकडे देखील आहे.
पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर एक डॉट, त्यानंतर विकेटचं पतन त्यांनी देखील करून दाखवलंय. यावेळी स्विच हिट केला. अगदी पहिला चेंडू फेस करत असताना तिथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डी बॅकवर्ड पॉइंट वरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलंय. एकच धाव मिळणार आहे. एक धाव, प्रत्येक येणारी एक धाव या विजयाच्या समीप घेऊन जाणार आहे. पण मंगलमूर्ती संघाला देखील माहित आहे ना की हा सामना अगदी त्या शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. त्या शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाणं खूप गरजेचं असणार आहे. प्रयत्न तर करावेच लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हणतो आपण, आणि तेच प्रयत्न करण्याची इथे नितांत आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील स्विच हिट केला आहे. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. एक एकटा बॅटर जो लढतोय ना, तो बॅटर अगदी एका लढाव्यासारखा, एका फायटर सारखा, एका योद्ध्यासारखा आपल्या संघासाठी लढतोय. त्याचं नाव विशाल जाधव असणार आहे. काय बॅटिंग करतोय. नक्कीच तो स्वतःसाठी म्हटलं असेल ना, फिकर करता है क्यों, फिकर करने से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आता स्वतःवरती विश्वास ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. विश्वास ठेवला त्यांनी आतापर्यंत, पण विनय देखील तेवढीच चांगली गोलंदाजी करून दाखवतात. पुढचा बॉल, यावेळी स्क्वेअर कट, लाजवाब. खराब चेंडू, रूम दिला, चौकार इथे वसूल करतोय. चित्रपट पाहिला, चित्रपट बघितला आपण छत्रपती संभाजी महाराजांचा, ज्यांनी खूप सारं बलिदान आपल्यासाठी दिलं. आज जे आपल्याला महाराष्ट्र पाहायला मिळत आहे ते अगदी त्यांच्या बलिदानामुळेच पाहायला मिळत आहे. बघा इथे एक छोटासा शेर मी तुमच्या समोर पेश करतो. इथे थोडासा एकेरी उल्लेख आहे, तर एकेरी उल्लेखाची ती गरज ह्या वाक्याची आहे. तर मग आपण ऐकूयात. खुद को बादशाह कहने वाले औरंग, अरे खुद को बादशाह कहने वाले औरंग, तू सब जीत कर कुछ जीत न पाया. मेरे शंभू के सामने तेरे सर का ताज भी टिक न पाया. मेरे शंभू के सामने मेरे तेरे सर का ताज भी टिक न पाया. जो ना हरा पाया शिवा को, वो क्या हरा पाएगा उसके छावा को. तेरी सल्तनत और तू हमेशा याद रखेगा हमारे इतिहास को, हमेशा याद रखेगा हमारे इतिहास को. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो नक्कीच झाला पाहिजेत. ज्या राजांनी आपल्यासाठी बलिदान दिलं, ज्या राजामुळे आपल्याला आज हे महाराष्ट्र पाहायला मिळत आहे, आपण जगतोय ज्या स्वराज्यामध्ये, त्या स्वराज्यासाठी ज्या राजांनी बलिदान दिलं, त्या राजांच्या नावासाठी एकदा जोरदार जयघोष आपण करूयात. छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. बारा चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता असणार आहे. इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी पहिल्या अटेम्प्ट वरती चेंडूला मैदानात ठेवण्याचा प्रयत्न केला. चांगली बॅटिंग करतोय. काय बॅटिंग करून दाखवतोय विशाल आपल्याला, आणि त्याची साथ देण्याची ना आता नितांत आवश्यकता असणार आहे कल्पेशला देखील. तन्मय प्रतिष्ठान नावातच बरंच काही आहे, त्या नावातच ओळख आहे संपूर्ण. जर आपण दिवा रिजनचा शहराचा विचार केला ना, तर वन ऑफ द बेस्ट टीम्स दिव्यामधली येणारी, आणि समोर मंगलमूर्ती म्हणजे डोंबिवलीतील एक सगळ्यात चांगला संघ. यावेळी देखील पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ट्रॅक, मोठ्या फटक्याचा प्रयत्न चातुर्य गोलंदाजाकडे आहे, पण दिशेपासून थोडेसे भरकटल्यात. बाहेरच्या दिशेने हा चेंडू निघून गेलाय. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. काय मॅच येऊन ठेपली आहे. अगदी रोमथर्रारक सामना हा घेऊन ठेपला आपल्या समोर. कारण मॅच देखील तेवढी महत्वाची. इथून ते सेमीफायनलचं तिकीट आपल्याला मिळणार आहे. एका ट्रॉफीवरती आपलं नाव सुनिश्चित होणार आहे, अशी ही मॅच पाहायला मिळते आपल्याला. प्रणय देखील चांगली गोलंदाजी करतोय, करत राहावी लागणार आहे. पायावरती चेंडू, चौकार. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा कल्पेश शेलारच्या बॅटमधून येतोय चौकार.
येऊन ठेपली बॅक टू बॅक 2 चौकार इथे कल्पेशा देखील बॅटमधून आल्यात. आता प्रणय कमबॅक करतोय का? तर कमबॅक करणं खूप गरजेचं असणार आहे. यावेळी अगदी चेंडूचा आणि बॅटचा काहीही संपर्क होतोय का पण आपल्याला नक्कीच कळवतील. लेग बाय स्वरूपाची ही धाव असणार आहे. धाव ती येत राहणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाने आपल्याकडे असलेला तो जोर आहे ना पूर्ण लावून द्यावा लागणार आहे या मॅच मध्ये. प्रणयला देखील आता एखादी असा गोल्डन चेंडू फेकणं गरजेचं आहे. तो चेंडू फेकतोय का? मॅच क्लोज झाली आहे. यावेळी पंच देखील पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर करतायत. थोडंसं दडपण थोडंसं प्रेशर पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय? पुन्हा एकदा चेसिंग करणारा संघ ह्या मॅच जिंकतोय की काय? यावेळी देखील पुन्हा एकदा अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षण केला. दर्जेदार क्षेत्ररक्षण जिग्नेश देखील पाहायला मिळते आपल्याला. थोडासा रॉंग फूट झाला होता. योग्य त्या वेळेवरती हात अगदी चेंडूच्या समीप आणला. ती हाताचा कलाम बंद केला आणि एकच धाव मिळाली आहे. पण अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण दोन्ही संघ म्हणतात अजून आम्ही जिंकलेलो नाहीये. ती जिंकण्याची जिद्द ती चिकाटी ती मेहनत असणं आपल्याकडे गरजेचं आहे. अगदी खोदून काढला या चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू मैदानामध्ये. एकच धाव मिळणार आहे का? तर येस फक्त एकच धाव इथे देखील मिळेल. त्या 2 चौकारांनंतर प्रणयने देखील ना चांगलं कमबॅक केलाय आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 48 धावा धावफलकावरती. म्हणजे जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. मेगा क्वार्टर फायनलची मॅच रंगावी ना तर नक्की याच मॅच साठी रंगावी. 6 चेंडू आणि 6 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. बघत कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावरती ती जबाबदारी सोपवणार आहेत. जिग्नेश बघायला मिळतो आपल्याला आणि जिग्नेशची देखील चर्चा करणं खूप गरजेचं आहे. अगदी जेव्हा पहिली मॅच खेळत होते तेव्हा प्रथम चॉईस मध्ये जिग्नेश गोलंदाजी करत नव्हता पण त्यानंतर त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आज बघा कॅप्टननी त्याच्यावरती विश्वास ठेवलाय. त्याच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली आहे की 6 चेंडू आणि 6 धावेंचं संरक्षण करण्यासाठी माझ्याकडे असलेला सगळ्यात चांगला गोलंदाज हा जिग्नेश आहे. बघा जिग्नेशचे कार्य पूर्ण करतोय का? पण समोर देखील आव्हान खूप मोठं आहे. जिथे फक्त विशाल मारत होता आता इथे कल्पेशची बॅट देखील आग उगवत आहे. त्याच्या बॅटमधून देखील 3 चौकार पाहायला मिळालेत. 6 चेंडू आणि 6 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. व्हॉट अ मॅच. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती चौकार. अप्रतिम फटका कल्पेश शेलारच्या बॅटमधून. तन्मय प्रतिष्ठान या संघासाठी येतोय. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी ना अजूनही फक्त 2 धावेंची आवश्यकता असणार आहे. काय बॅटिंग केली आहे कल्पेशने देखील. अप्रतिम बॅटिंग केली आहे. दर्जेदार बॅटिंग केली आहे. यावेळी देखील हा विजयी चौकार येतोय. कल्पेश शेलारच्या बॅटमधून येतोय आणि तन्मय प्रतिष्ठान संघ पुन्हा एकदा पर्व दुसरं मध्ये मेगा सेमीफायनल मध्ये धडक मारतोय. बेधडक ती धडक मारतोय. मॅच जिंकली आहे. सामना जिंकलाय आणि आजच्या दिवसातील क्वालिफाईड दोन्हीही आपल्याला सेमीफायनलिस्ट संघ मिळत आहेत. पहिला असणार आहे जमा 11 आणि दुसरा संघ असणार आहे